इकडे मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आजपासून हिंगोलीमध्ये सुरुवात होणार आहे। जरांगे आपल्या भूमिकेवरती ठाम असून 13 तारखेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान हिंगोलीमध्ये जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सकाळी 11:30 वाजता जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे। आता हिंगोलीला निघालोय। मराठा ताकदीनं एकत्र येणार। थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाचे दिवस आहेत, विठुरायाची वारी पण आहे, समाज जास्तीचा तिकडं असतो, पण आमची शक्ती काही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागा करायचं। मग निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृती रॅली आहे। नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार। तुम्ही नुसते बघा, आणखी मुंबईत जायचं राहिले, ती रॅली लई डेंजर होणार। दरम्यान ही शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करतील अशी टीका मनोज जरांगे यांनी केलेली आहे। हुनशी एक खोलसार सवय पहिल्यापासून कुणाची? येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय, त्याच्यामुळं इथून मागंही केलंय। आमच्या पुढं आंदोलनं करणं, आमच्याच पुढं हटकून सभा घेणं, आम्ही जे करतो तेच करणं, आम्ही म्हणजे आता ती म्हणजे काय ना, एवढ्या मोठ्या माणसानं, संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं। आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला हवी, कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।